आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार चंद्रकांतजी हांडोरे यांच्याकडून जाणून घेणार की काही वेळापूर्वी बांद्रा या ठिकाणी यांची एक बैठक पार पडली. नेमकं त्या बैठकीमध्ये काय घडलं आणि ती बैठक कशा प्रकारे होती यांच्याकडे आपण जाणून घेणार. सर, काय सांगाल आपण? काही वेळापूर्वी एक बैठक होती, त्या बैठकीमध्ये नक्की कशा प्रकारची चर्चा झाली? नाही, मुंबईतल्या आम्ही काय प्रमुख जे 5-7 लीडर्स आहोत, त्यामध्ये मी स्वतः होतो, भाई जगताप होते, सुरेश शेट्टी माजी मंत्री, महाराष्ट्राचे ट्रेझरर अमरजीत मनास, स्वतः नसीम खान उपस्थित होतो आणि आमची बैठक या संबंधात झाली. वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईचं तिकीट डिक्लेअर केल्यानंतर आरिफ नसीम खान हे नाराज होते. गेले 2 दिवस प्रेसमध्ये त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या. त्यांचं म्हणणं असं होतं की मुस्लिम मोठ्या प्रमाणात हा एरिया आहे आणि मी काय पार्टीला तिकीट मागितलं नाही. पार्टीच्याच काही लोकांनी सांगितलं तुम्ही निवडणुकीची तयारी करा. त्यामुळं ते तयारीला लागलेले होते. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की वर्षा गायकवाडला तिकीट दिलेली आहे आणि त्यामुळं मी नाराज आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही त्यांना सांगितलं की आता ही नाराजी तेवढ्यापुरती होती, ती आता दूर करा. भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टी या देशामध्ये हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग अशा वेळेस आपला एक उमेदवार निवडून आणणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या मुंबईतनं आम्हाला फक्त 2 सीट मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये पण ही नाराजी दाखवली तर आमच्या दोन्ही सीट धोक्यात येतील. त्यापेक्षा तुम्ही नाराजगी दूर करा. पक्ष निश्चितपणे तुमच्या तुमच्या जे नाराजी आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या पद्धतीने आम्ही हायकमांडला मेसेज सुद्धा पाठवला आणि की आरिफ नसीम मोहम्मद यांना दिल्लीमध्ये बोलून घ्यावं, त्यांना समजून सांगावं आणि पार्टीच्या कामाला त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात करावी. स्टार कॅम्पेनरमध्ये त्यांचं नाव होतं, त्यांनी त्याचा राजीनामा दिला, तो त्यांनी मागे घ्यावा आणि पक्षाच्या प्रचाराला लागावं आणि आपले महाराष्ट्राचे दौरे करून, मुंबईचे दौरे करून जास्तीत जास्त आपले लोक निवडून येतील अशा पद्धतीनं काम करावं. मात्र आपण काय सांगाल सर? अशी चर्चा होती की ह्या बैठकीमध्ये असं बोललं जात होतं की दिल्लीपर्यंत जाऊन जे वर्षा गायकवाड आहेत त्यांची उमेदवारी रद्द करण्याचं, त्या बैठकीमध्ये असं काही बोललं झालं? नाही, यामध्ये काय भाजप प्रमणित जे काही पत्रकार आहेत त्यांनी ह्या बातम्या पेरलेल्या आहेत. पक्षामध्येच भांडणं लावून देण्याचं कट कारस्थान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि मी त्याचा निषेध करतो. आमच्या बैठकीमध्ये तसा काही प्रकार घडलेला नाहीये. वर्षा गायकवाडचं नाव सुद्धा नव्हतं त्याच्यामध्ये. फक्त नसीम खान यांना समजून सांगण्याचाच प्रयत्न होता आणि महाराष्ट्रामध्ये आता दिवस रात्र आम्ही मेहनत करतोय सगळीकडे. सगळ्या प्रचार सभा घेतोय, बाय रोड, ट्रेन अशा पद्धतीनं आमचा प्रवास दौरा चालू आहे. आता सुद्धा मी पुण्याला चाललेलो आहे आणि अशा पद्धतीनं पार्टीसाठी मेहनत घेतोय. पार्टी हायकमांड आमचे राहुलजी गांधी दिवस रात्र प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी संविधान वाचवण्याची भूमिका त्यांची आहे. त्या भूमिकेला आम्ही ताकदीनं लोकांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. तर पक्षानं दिलेला उमेदवार हा आमच्यासाठी अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करणार. नक्कीच या बैठकीनंतर तुम्हाला काय वाटतं की नसीम खान यांची नाराजी दूर व्यक्त होईल का? आम्ही त्यांना खूप समजवलेलं आहे आणि त्यांच्याही मनामध्ये ती समजुतीची भूमिका आहे असं एकूण त्यांच्या बोलण्यावरनं वाटतं आणि निश्चितपणे त्यांची नाराजी आम्ही दूर करू शकतो. आम्ही हायकमांडला तसा परवाच आम्ही मेसेज केलेला आहे की नसीम खान यांना बोलवून घ्यावं आणि त्यांचा जो गैरसमज आहे किंवा नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केली असता नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक यांनी बोलवली होती. अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.